त्यामुळे मी एका दिवसात जे जे शक्य होईल ते मी तुम्हाला दाखव. हे बघा, अमृतेश्वर मंदिराकडे पार्किंग. ऐतिहासिक संदर्भानुसार अमृतेश्वर मंदिर 1000 वर्षापूर्वी बांधले गेले होते. अमृतेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतात साक्षात अंबरनाथ मधील शिव मंदिराचे दर्शन घडते. गदाधारी, चक्रधारी आणि शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. गुड आफ्टरनून मित्रांनो, मी आहे मनीष बाणे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, मागचा जर एपिसोड तुम्ही बघितला असेल, आपला वॉटरफॉलचा पूर्ण एपिसोड होता आणि भंडारदऱ्याचे सर्व वॉटरफॉल्स आपण व्हिजिट केलेले. पण आत्ता आपल्याला एका नव्या एपिसोडची सुरुवात करायची आणि जायचं आहे एका नव्या जर्नीसाठी. आणि हे असणार आहे अमृतेश्वर टेम्पल, जे की रतनगड जो फोर्ट आहे त्याच्याच जवळपास आहे. तर आपण ते चांगल्या पद्धतीने व्हिजिट करूयात आणि बघूयात मंदिराची खासियत काय. आणि हे बघा, गाडी आपण कशा पद्धतीमध्ये लावली आहे उतारावरती. आणि इथे हे भलं मोठं पाण्याचं डबकं आहे, खरंच खूप खोल आहे. आपली गाडी अर्ध्याच्या आसपास बुडेल एवढं हे खोल आहे. कारण मी मगाशी एक कार बघितली, खरंच खूप खाली गेलेली. दोन्ही टायर तिचे पूर्ण डुबलेले. गाडीच्या आत पाणी गेलं पण असेल असं मला वाटतं. तर चला आता जाऊयात रतनगड फोर्ट जवळ. तसं आपण किल्ल्याला जाणार नाही आहे व्हिजिट करायला, बट त्याच्या इकडचं जे अमृतेश्वर टेम्पल आहे ते आपण नक्की व्हिजिट करू शकतो. कारण मी तुम्हाला एका दिवसात आपण भंडारदराचे कुठले कुठले स्पॉट्स व्हिजिट करू शकतो याची व्हिडिओ मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. ही सिरीज तुमच्यासमोर आणली आहे, त्यामुळे मी एका दिवसात जे जे शक्य होईल ते मी तुम्हाला दाखवणार. आणि जाताना हा रस्ता माझ्या मते नवीनच बनला आहे, जो हा सिमेंट ब्लॉक टाकला आहे. कारण खरंच यार, भंडारदराच्या आतमध्ये टुरिझममध्ये रस्ते यांनी खरंच खूप घाणेरडे करून ठेवलेत. आता एवढी लोक इथे येत आहेत, तर गव्हर्नमेंटने थोड्या तरी गोष्टी सुधारवल्या पाहिजेत, जेणेकरून असे रस्ते तरी त्यांनी बनवले पाहिजेत पूर्ण या भंडारदरा टुरिझमच्या रस्त्यावर. कारण येईपर्यंत जी हालत झाली ना, खरंच खूप घाणेरडे रस्ते होते. आणि आत्ता कुठे आपल्याला चांगले रस्ते मिळालेत. कळसूबाई पण तुम्ही करू शकता एका दिवसात, पण मग तुम्हाला बाकी स्पॉट जास्त फिरता येणार. इकडच्या ना रानभाज्या खायच्या. ही जी गावातली लोक आहेत ना, खरंच खूप मस्त. मी पण मगाशी मटकीची उसळ खाल्ली जेवताना आणि कांदा भजी. दोघांना टेस्ट एकदम अशी गावरान चव असते ना, पाण्याची चव कशी असते वेगळीच, ती चव इकडे होती. मस्त 2 भाकऱ्या मस्त हाणलं, मजा आली आणि एक विश्रांती झाली, मोबाईल चार्ज झाला. आणि माझ्या मते आपण पोचलेलो आहे हॉटेल रतनगड. आणि इकडेच आहे माझ्या मते, हे बघा, अमृतेश्वर मंदिराकडे पार्किंग. तर चला इकडे आपण रॉकीला पार्क करूयात. तर मित्रांनो, इथे आपण आलेलो आहे अमृतेश्वर मंदिराजवळ. बाईकची पार्किंगकडे 20 रुपये आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये. तर ट्रॅव्हल, बस, टेम्पो, जसं की आता ही ट्रॅव्हलर आली त्यांच्याकडनं 100 रुपये घेणार. तर इकडे बघा, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य. अतिवृष्टीमुळे रतनगडावरील वनक्षेत्रात दरड कोसळणे, पाण्याच्या पातळीत वाढ होणे अशी शक्यता असल्याने रात्रीच्या वेळी मुक्काम करणे धोक्याचे आहे, सेल्फी काढणे धोक्याचे आहे, असे फक्त सावधानतेची सूचना इथे दिलेली आहे. रतनगड ट्रेकिंगसाठी गाईड उपलब्ध आहे, तुम्ही इथून करू शकता. आणि ही बघा, ही आहे रतनगडची पार्किंग. तिथे तुम्ही गाड्या पार्क करून ट्रेकिंगसाठी पण जाऊ शकता, मंदिराकडे पण जाऊ शकता. पार्किंगपासून बस 1 ते 1.5 मिनिटाच्या अंतरावर आहे अमृतेश्वर देवस्थान रतनगड. आणि मागे बरेच सारे ढाबे वगैरे तुम्हाला दिसतील, तर तिकडे जेवण वगैरे तुम्ही नक्की करू शकता. भंडारदराच्या पायथ्यापासून अवघ्या 15 किलोमीटरच्या अंतरावर वसलेले हे अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी. अमृतेश्वर मंदिर अकोला या तालुक्यामध्ये रतनवाडी गावात येते. ऐतिहासिक संदर्भानुसार अमृतेश्वर मंदिर 1000 वर्षापूर्वी बांधले गेले होते. शिलाहार राजघराण्याने इसवी सन 9व्या शतकात बांधलेले हेमाडपंथी स्थापत्य शैलीतील भगवान शिव मंदिर हे दगडात कोरलेले आहे. आणि हे आहे मंदिराचे गर्भगृह. इथे तुम्ही पाहू शकता भगवान शंकराची पिंडी. इथल्या स्थानिकांच्या मते हे मंदिर 900 AD मध्ये राजा झांगने बांधलेल्या 12 मंदिरांपैकी एक आहे. हे मुख्यतः भगवान शिवासाठीच पवित्र आहे.
आणि येथील एक प्रमुख वैशिष्ट्य असे की पावसाळ्यात जेव्हा गरम पाण्याच्या झऱ्याची पातळी वाढते ना, तेव्हा मुख्य गर्भगृह हे पाण्याने भरून जाते. मंत्रोच्चाराचा परिणाम अधिक चांगला व दीर्घकाळ टिकणारा कसा राहील याकडे मंदिराची रचना करताना विशेष लक्ष पुरवले गेले आहे. मंदिराच्या भिंतीवरचे कोरीव काम, विविध मूर्ती, प्रवेशद्वारावरील मैथुन शिल्पे व देवदेवतांच्या कोरीव मूर्ती, त्याच नंतर छतावरील समुद्र मंथनाची दृश्ये, शिवपूजेचा देखावा, नृत्य शिल्पे, नक्षीकाम अत्यंत सुंदर आणि विलोभनीय. अमृतेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करतात साक्षात अंबरनाथ मधील शिव मंदिराचे दर्शन घडते. आणि हा गाभारा बघा, अजून देखील पाण्याने भरलेलाच आहे. मंदिरातील शिखर अजूनही शाबूत आहे आणि अतिशय सुशोभित आहे. तर मंडपाचे जे छप्पर आहे ते आतील बाजूस सोडून नाहीसे झालेले आहे. ज्या ठिकाणी मूळ छताचे स्लॅब गहाळ आहेत तेथे कमाल मर्यादा नंतरच्या काळात हिरो स्टोन, कपडे नसलेले दगड आणि इतर स्थापत्य सदस्यांनी भरलेली आहे. जर मंदिरावरील या भिंतींवरचे बांधकाम बघाल तर यामध्ये श्री गणेशाच्या, विष्णूच्या विविध रूपांच्या मूर्त्या कोरल्या गेलेल्या आहेत. आणि इथे आहे ती ही पाण्याची टाकी, जिथे पाणी साठवण्यासाठी मुबलक सोय केलेली आहे. इकडे नंदी मंदिराच्या मागच्या दरवाजाकडे म्हणजेच पूर्वेकडून तोंड करून पश्चिमेकडील दरवाजावर ठेवला आहे. त्याशिवाय ओसरीवर आणखी 2 खोडलेल्या नंदी आहेत. मंदिराच्याच बाजूला आहे ते म्हणजे मारुती देवस्थान रतनवाडी. ओम नमः शिवाय. मारुती मंदिरामध्ये वेगवेगळ्या देवतांच्या नवनवीन डिझाईन्स तुम्हाला बघायला मिळतील. जय बजरंगबली. आणि इकडे अमृतेश्वर मंदिराच्या मागेच बघा, अशी मस्त मोकळी जागा आहे आणि इकडून हा सुंदरसा व्ह्यू आपल्याला बघायला भेटतो, जिथे छोटीशी अशी नदी वाहते आणि मागे हिरवीगार अशी वनराई. आणि हे आहे अमृतेश्वर मंदिराचे भव्य असे पाण्याचे कुंड. कुंडाच्या कडेला 12 देवळे असून त्यात गदाधारी, चक्रधारी आणि शेषधारी अशा भगवान विष्णूच्या मूर्ती आहेत. तर मित्रांनो, अशी होती ही अमृतेश्वर मंदिराबद्दलची माहिती. जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.